हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आता त्याच्या समोर येते मित्रांनो ते म्हणजे उपधान आणि प्रदमन. आता उपधान म्हणजे काय मित्रांनो, एखादी सहाय्यक वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवणे. आता त्याकडे काय व्हायचे म्हणजे विष ज्याला बाधा झालेली त्याच्यावर म्हणजे ते मस्तिष्कापर्यंत पोहोचून ते मरणासन्न व्हायचं. म्हणून त्याकाळी काय करायचं, काकपद आकाराचं चिन्ह करायचं आणि त्याच्यावर चिरा देऊन मग नंतर रक्तस्राव यायचा आणि त्याच्यावर मग सातत्याचा कल्क ठेवत असेल. याला जर प्रदमन यालाच उपधान क्रिया असे म्हणतात. आता जी ही उपदान क्रिया आहे मित्रांनो, ही उपदान क्रिया जर झाल्यानंतर लगेच शीघ्र प्रदमन क्रिया करीत असेल. आता प्रदमनासाठी काय करायचे, औषधी कल्कांचं फुंकणीद्वारे ते जिथं झालेले समजा दंश त्यानंतर काकपद आकार तिथं ते फुंकून औषधी समजा हे करायचे, त्यालाच आपण प्रदमन असे म्हणतो. आता ते जे औषधी त्याच्यामध्ये ज्योतिषमध्ये त्रिकटू कटपल हे सर्व म्हणजे औषधी कल्कांचा खास करून विषनाशक म्हणून उपयोग केला जातो. अशा पद्धतीने प्रदमन आणि उपदान होते. ह्याच्यानंतर येते हृदयावरण. हृदयावरण याच्या नावात सांगण्याचा उद्देश आहे की हृदयाचे रक्षण करणे. आता विषाची बाधा झाल्यानंतर शरीरामध्ये दोन अवयव फार महत्त्वाचे असतात, ते म्हणजे हृदय आणि मस्तिष्क. यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला खूप हे करावं लागतं. तर त्यांच्यासाठी मधु किंवा घृतपान, सुवर्णगैरिक यांचे समभाग घेऊन नंतर वस्त्रगाळात चूर्ण करून त्यांचं पाण्यात द्यायचं, पाण्यामध्ये मिसळून द्यायचं, किंवा कावळ्याचे मांस हे स्विन्न करून रस द्यायचं, किंवा बकऱ्याचे रक्त प्यायलाच द्यायचे. त्याच्यानं काय होते की हृदय आवरण होते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे अंजन आणि नस्य. आता डोळ्याखाली पापण्यावर सूज येणे किंवा डोळे समजा वेगवेगळे समजा अंधारी येणे समोर डोळ्यासमोर, तर त्याच्यासाठी अंजन वापरायचे. आता अंजनासाठी खास करून द्रव्य जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये देवदारू, सुंठ, मिरच, पिंपळी, त्याच्यानंतर तुळशीचं हे या सर्वांचे समभाग करून वस्त्रगाळ करून बकऱ्याच्या मूत्रामध्ये त्यांना भावनाद्रव्य देऊन नंतर त्यांचा अंजन योग्य त्यांचं बनवायचं आणि नंतर त्यांचं अंजन लावायचं. अशा पद्धतीने त्यांनी हे करायचं. सेम तशीच प्रोसेस समजा कान, नाक, डोळा, कंठ जर समजा दुखत असतील आणि त्याच्या तोंडामध्ये जर दाह होत असेल तर मग नंतर शिरोविरेचन नस्य करावे आणि त्याच्यामध्ये ज्योतिषमती द्रव्य मोस्टली वापरतात. तर अशा पद्धतीने त्यांनी अंजन आणि नस्य सांगण्याचा उद्देश केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे लेह. लेह म्हणजे एखादी औषधी चाटणं योग्य करणे. आता समजा मोस्टली मध आणि घृतच हे म्हणजे आता ते विषबाधा झालेल्या जो व्यक्तीचा गळा हा कोरडा होऊन जातो, म्हणून त्यांचा आता ते गळा मग आता ते औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता मेन अनुपान ते औषधी खाली ढकलण्यासाठी आपल्याला म्हणजे खाली ओढण्यासाठी आपल्याला मधु आणि घृत याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने त्यांनी लेह कल्पना. थँक्यू व्हेरी मच.